सो इकडे दूध तापतंय आणि ह्या बाउलमध्ये दूध काढून घेते मी. आता ह्या दुधात ही कस्टर्ड पावडर हळूहळू मिक्स करायची, जसं आपण पिठलं हटतो ना त्याप्रमाणे. आता माझ्याकडे ट्रायपॉट नाही आहे, नाही तर मी दाखवलं असतं. आता यामध्ये साखर घालून उकळायला ठेवूया आपण. असंच दूध उकळलं आता साखर घालून आणखीन उकळवायचं. सो 3 लिटर आहे, सो मी याला आता 5 वाट्या टाकेल साखर. सो 3 लिटर दुधाला मी 5 वाट्या टाकल्यात. वाट्या दाखवल्यात मी तुम्हाला. सो 5 वाट्या साखर टाकून चांगलं मिक्स करून उकळून द्यायचं. सो अशा प्रकारे पावडर टाकायची आणि असं मिक्स करत राहायचं. अजिबात गेठोळी राहता कामा नये, इतकं छान मिक्स करायचं. हे असं बाजूचं असं करून असं मिक्स करायचं. बघा, एक पण लम्स नाहीये, एक पण गेठोळी नाहीये. सो हे हळूहळू टाकत असं फिरवत राहायचंय. आधी मी गॅस कमी करते. आता दूधमध्ये साखर विरघळली आहे पूर्णपणे, साखर नाहीये. मी तुम्हाला चेक करून दाखवते. बघा, साखर मी एकदम लास्टमधनं घेतलंय, साखर नाहीये. सो आता हे असं हळूहळू टाकत हे मिक्स करायचंय अशा प्रकारे. तेव्हाच त्याच्या गेठोळ्या वगैरे नाही बनणार. आता हे थोडंसं उरलंय ते असं मिक्स करून टाकायचं. व्यवस्थित स्टेअर करायचं चांगलं. ते घट्ट होत जाणार, कारण की आपण भरपूर क्वांटिटीत चांगली पावडर वापरली आणि व्हॅनिला फ्लेवरची. सगळे लम्स निघून जाणार. चांगलं मिक्स करायचं. सो फायनली खूप छान प्रकारे झालेला आहे, बघू शकता तुम्ही. अजिबात गेठोळ्या नाहीयेत. दूध आधी नॉर्मल टेम्परेचरवर येऊन द्यायचं, मग फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये एकदम चिल्ड करायचं आणि सर्व करायच्या अर्धा तास आधी फ्रूट्स कट करून त्यामध्ये टाकायचे. मी केळी टाकलेत, आता ॲपल्स टाकणार आहे. सो तुम्हाला जेव्हा सर्व करायचं आहे ना त्याच्या अर्धा तास आधी फ्रूट्स टाका, नाही तर काळे पडतील.